श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या 5 एप्रिल 2026 रोजी रविवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. मराठी नवीन वर्षाचा चैत्र हा पहिला महिना सुरू आहे आणि या मराठी नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यातील ही पहिलीच संकष्टी चतुर्थी आलेली आहे, जिला विकट संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं. नावाप्रमाणेच ही चतुर्थी आपल्या आयुष्यातील सर्व कठीण संकटांचा नाश करणारी विकट संकष्टी चतुर्थी अशी ओळखली जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करून व्रत केलं जातं आणि हा दिवस संपूर्णपणे गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी विधीपूर्वक गणपती बाप्पांची पूजा करून व्रत केल्याने बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे, त्यामुळे विशेष करून विद्यार्थ्यांनी या दिवशी गणपती बाप्पांचे दर्शन हे अवश्य घ्यावे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये, करिअरमध्ये गणपती बाप्पांच्या कृपेने खूपच लाभ हे होत असतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्यामुळे त्यांचा कृपाशीर्वाद हा त्यांना प्राप्त होतो आणि अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये त्यांची प्रगती होते. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना भरभरून यश मिळतं. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विशेष उपासना केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात. बुद्धी, यश आणि सुखसमृद्धी ही आपल्याला प्राप्त होते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करून व्रत केलं जातं. तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या पूजेसोबत काही प्रभावी असे उपाय हे करायचे आहेत, जेणेकरून गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा इथे लावायचा आहे. उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने जरी व्रत नाही केलं, उपवास नाही केला, तरीसुद्धा असा एक दिवा आपल्या मुलांसाठी जरूर लावायचा आहे. हा दिवा उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यातील सर्व विघ्न, संकट, दुःख, आजारपण, इडापिडा, आपल्या मुलांभोवती असलेली सर्व नकारात्मकता ही नष्ट होईल. आपल्या मुलांचं मन जर अभ्यासात लागत नसेल तर त्यांचं मन हे अभ्यासामध्ये लागेल आणि त्यांची अभ्यासामध्ये भरपूर प्रगती होईल. आणि तुमची मुलं जर मोठी असतील आणि ती नोकरी करत असतील तर त्या नोकरीमध्ये सुद्धा त्यांची भरभरून प्रगती होईल. आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना भरभरून यश प्रत्येक क्षेत्रामध्ये मिळेल आणि यासोबतच गणपती बाप्पांची कृपा ही सुद्धा तुमच्या मुलांना मिळेल. आणि म्हणूनच प्रत्येक आईने उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी असा एक दिवा आपल्या मुलांसाठी लावायचा आहे. तर हा दिवा कसा, कुठे, कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे, हा उपाय उद्या आपल्याला कसा करायचा आहे, याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि तुम्ही सुद्धा उद्या हा उपाय तुमच्या मुलांसाठी अवश्य करा. तुमची मुलं लहान असतील किंवा मोठी असतील, विद्यार्थी दशेत असतील किंवा नोकरी व्यवसाय करत असतील, तर अशा सर्व मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी अनेक प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे आपले मुलं ही सुद्धा त्यांच्या करिअरसाठी, शिक्षणासाठी खूप मेहनत घेत असतात. खूप कष्ट आणि मेहनत घेऊन मुलं अभ्यास करतात. तर आपल्या मुलांच्या या कष्टाला, मेहनतीला नशिबाची, भाग्याची साथ लाभावी, त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, यासाठी प्रत्येक आईने उद्या हा उपाय करायचा आहे. तुमची मुलं जर खूप हट्टीपणा करत असतील, सांगितलेलं ऐकत नसतील, तुमच्या मुलांची जर अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, केलेला अभ्यासात त्यांच्या लक्षात राहत नसेल, अभ्यासात त्यांचं मन लागत नसेल आणि तसंच ऐनवेळेस परीक्षेच्या दिवशी मुलांना वाचलेलं, अभ्यास केलेलं काहीच लक्षात राहत नसेल आणि यामुळे तुमच्या मुलांची शिक्षणामध्ये, अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल आणि सतत जर तुमची मुलं आजारी पडत असतील, तुमच्या मुलांवर सतत कुठलं तरी संकट, विघ्न हे येत असेल, तर तुमच्या मुलांच्या या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय उद्या करायचा आहे. त्याचप्रमाणे तुमची मुलं खूप शिकलेली आहेत, पण खूप प्रयत्न करून, खूप मेहनत, कष्ट करूनसुद्धा त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही. नोकरीमध्ये तुमच्या मुलांचं प्रमोशन हे होत नाही किंवा तुमची मुलं एखादा व्यवसाय करत असतील आणि त्या व्यवसायामध्ये त्यांची हवी तशी प्रगती होत नसेल, तर यासाठी सुद्धा तुम्ही उद्या हा उपाय करू शकतात. मग मुलगा असो किंवा मुलगी असो, या दोघांसाठी तुम्ही हा उपाय उद्या करू शकतात. आणि जर समजा तुमची मुलं बाहेरगावी असतील, तर हा उपाय तुम्ही त्यांच्यासाठी कसा करायचा आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
तर हा उपाय करण्यासाठी उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक हा करायचा आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याने आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना आपल्याला अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे किंवा ओम गंग गणपतये नमः हा मंत्र म्हणत तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. गणपती बाप्पांना अभिषेक करून झाल्यानंतर जे तीर्थ असेल तर ते अभिषेक केलेलं तीर्थ ते पाणी आपल्या मुलांना आपल्याला तीर्थ म्हणून पाजायचं आहे. असं हे गणपती बाप्पांना अभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना पाजल्यामुळे त्यांची बुद्धीही तल्लख होते. मुलं जे काही वाचतात, लिहितात, जो काही अभ्यास मुलं करतात तर तो अभ्यास त्यांच्या लक्षात राहतो आणि म्हणून हे तीर्थ आपल्याला आपल्या मुलांना न चुकता पाजायचं आहे. आणि यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि ती आपल्या देवघरामध्ये त्यांच्या जागेवरती आपल्याला स्थापन करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जोडी आणि जास्वंदाचं लाल फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर धूपदीप हा ओवाळून घ्यायचा आहे आणि तसंच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आणि यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. गणपती बाप्पांचा अभिषेक करण्याआधीच आपल्याला आपल्या देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावून घ्यायचा आहे आणि धूप अगरबत्तीही लावून घ्यायची आहे आणि त्यानंतरच गणपती बाप्पांचा अभिषेक हा आपल्याला करायचा आहे. बाप्पांचा अभिषेक करून त्यांची पूजा केल्यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल. आता उद्या तर रविवारच आहे, प्रत्येकाला सुट्टीही असणार आहे, त्यामुळे सकाळी गणपती बाप्पांची अशी विधीपूर्वक पूजा केल्यानंतरच तुम्ही हा उपाय करून घ्या. इतकं तर तुम्ही करूच शकतात कारण उद्या सुट्टीचा दिवस आलेला आहे. तरीसुद्धा जर तुम्हाला सकाळी जमत नसेल तर संध्याकाळी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेस दिवाबत्ती करण्याच्या वेळेस तुम्ही हा उपाय करू शकतात. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चौमुखी म्हणजेच चारही दिशांना 4 वाती लावायच्या आहेत. तर असा हा चौमुखी दिवा आपल्याला लावायचा आहे. तर अशा या 4ही दिशांना 4 वाती लावल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे आणि शुद्ध गाईचं तूप तुमच्याकडे नसेल तर दिवा लावण्यासाठी तुम्ही जे तेल वापरत असाल तर ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये हळदी कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि त्या स्वस्तिक चिन्हाची हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तसंच थोडेसे मूठभर तांदूळ आपल्याला त्या स्वस्तिक चिन्हावर त्या प्लेटमध्ये टाकायचे आहेत आणि त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा आपल्याला देवघरासमोर गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोरच ठेवून तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर या दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल हे अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपले दोन्ही हात जोडून बाप्पांकडे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. तुमच्या मुलांच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी तुम्हाला गणपती बाप्पाला यावेळेस सांगायच्या आहेत. तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी गणपती बाप्पाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर देवघरासमोर बसूनच तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्व शीर्ष हे पठण करायचं आहे. आणि उद्या संकष्टी चतुर्थीला ही सगळी सेवा जर तुम्हाला तुमच्या मुलांकडून करून घेता आली तर अतिशय उत्तम. तुम्ही तुमच्या मुलांकडूनच ही सगळी सेवा करून घ्या. तुमच्या मुलांनी ही सगळी सेवा केली तर तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये कितीही अडचणी असो त्या सर्व अडचणी गणपती बाप्पांच्या कृपेने 100% दूर होतील. तुमच्या मुलांना नोकरी मिळत नसेल तर त्यांना नोकरी मिळेल आणि त्यांची नोकरीमध्ये भरभरून प्रगती होईल. तसंच तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर त्यांच्या अभ्यासामध्ये सुद्धा भरपूर प्रगती होईल आणि म्हणूनच तुम्हाला ही सेवा तुमच्या मुलांकडून करून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न हा करायचा आहे. अथर्व शीर्ष 11 वेळा पठण करत असताना याची फलश्रुती आपल्याला शेवटी फक्त 11व्या आवर्तनालाच पठण करायची आहे आणि यानंतर 1 वेळा गणपती स्तोत्र पठण करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा बाप्पांकडे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, इच्छापूर्तीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपण आपल्या मुलांकडून खडीसाखरेचा किंवा दूधसाखरेचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे आणि त्यानंतर ती खडीसाखर किंवा दूधसाखर आपण आपल्या मुलांनाच प्रसाद म्हणून ग्रहण करायला सांगायची आहे. हा प्रसाद थोडा वेळ गणपती बाप्पांसमोर राहू दिल्यानंतर तो आपण आपल्या मुलांना खायला सांगायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या मुलांची त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल आणि मुलांना नोकरीमध्ये, करिअरमध्ये किंवा व्यवसायामध्ये भरभरून यश मिळेल. तर याप्रमाणे अतिशय प्रभावी आणि साधा सोपा उपाय उद्या आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे. मुलांनीच हा उपाय केला तर अतिशय उत्तम आणि तुमची मुलं जर बाहेरगावी असतील तर तुमच्या मुलांसाठी प्रत्येक आईने असा हा दिवा उद्या संकष्टी चतुर्थीला लावायचा आहे.